गणपती बसून 2 ते 3 दिवस झाले. मी म्हणलं जरा डेकोरेशन बघू नाही का सगळीकडचं, म्हणजे खूप फिरलो मी, कुठंच असं भारी डेकोरेशन नाही केलं. म्हणजे ना 50 मधून क्वचित एखादा असं ते बी बऱ्यापैकी केलं. एवढं असं भारी कोणतंच नाही दिसलं मला यावर्षी. अहो गणपती बाप्पाची आपण वर्षभर वाट बघतो. मंडळाची संध्याकाळी 7 वाजता आरती झाल्यानंतर सगळं सुनसान, सांस्कृतिक कार्यक्रम नाही काय नाही. आधी कसं होम मिनिस्ट्री यायचं, जादूगर यायचा, संगीत खुर्ची, लिंबू चमचा, म्हणजे लोक अशी एकत्र यायचे 7 दिवस 10 दिवस काय असतील ते. पण आता मंडळाकडे ते कार्यक्रम घ्यायला पैसे कुठे राहिले, त्यांना ते सगळे पैसे डीजे वाल्याला द्यायचे. लास्टच्या दिवशी सगळ्यात मोठा आवाज आपल्या मंडळात झाला पाहिजे, आपली सगळ्यात जास्त हवा झाली पाहिजे. लास्टच्या दिवशीवर चाललंय फक्त सगळं. अहो तुम्ही लावा ना डीजे, कारण हवा तुम्हाला नाही कोण म्हणतंय. पण लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सवाची स्थापना का केली? 10-11 दिवस तुम्ही सगळे एकत्र यावा, फक्त लास्टच्या दिवशी एकत्र यावं म्हणून नाही. गल्लोगल्ली गणपती बाप्पा बसवताय तुम्ही. पण मला सांगा, आता हर एक एरियामध्ये 5-5 तुम्ही मंडळ बनवणार, तुमची 1-2 लाख वर्गणी होणारच ना. एवढ्यात काय होणार आहे? तुम्ही तरी कसे कार्यक्रम बसवणार? लहान असताना एकच मंडळ असायचं. आता पोरं मोठी झाली, पोरांना लोकांच्या मागं फिरायला नाही आवडत. ज्याला त्याला स्वतःचं मंडळ स्थापन करायचे, मालक बनायचे. आपण तुम्ही आपल्याच एरियातल्या पोरांसोबत कॉम्पिटिशन घेऊन काय भेटणार आहे तुम्हाला? अहो तुम्हाला जिंकायचंच ना, कॉम्पिटिशनच खेळायची ना. बाहेरच्या एरियातल्या टॉपच्या मंडळावर फोडायची, त्यात एक वेगळी मजा आहे. आपल्याच एरियातल्या मंडळासोबत कॉम्पिटिशन खेळायची, ज्यांच्यासोबत आपण लहानाचं मोठं झालंय.